आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध असल्याचं गोव्यात एनर्जी वीकच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते पहिल्या बिमस्टेक अॅक्वाटिक्स विजेतेपद स्पर्धेचा प्रारंभ. विकसित भारत संकल्प यात्रा शहरी अभियानाचा दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू. आणि नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा 30वा ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर आणि लोकनृत्य महोत्सव यावर्षी 9 ते 18 फेब्रुवारी दरम्यान. पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध आहे. याद्वारे विविध प्रकारांच्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. गोव्यात इंडिया एनर्जी वीक 2024च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं भारताचं लक्ष्य आहे. पुनर्वापर हा भारतीयांच्या जीवनशैलीत तसंच ऊर्जा क्षेत्रात अंतर्भूत असल्याचंही त्यांनी सांगितलं. जगभरातल्या 15 देशांचे ऊर्जामंत्री यात सहभागी झाले असून 35,000हून अधिक नागरिक याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. मोदी यांनी आज गोव्यात ओएनजीसीच्या एकीकृत समुद्री जीवरक्षक केंद्राचंही उद्घाटन केलं. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं बिमस्टेक अॅक्वाटिक्स विजेतेपद स्पर्धा 2024ला सुरुवात झाली. स्पर्धेचं आयोजन प्रथमच केलं जात आहे. जगातील 25% लोकसंख्या दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाई प्रदेशात राहते असं ठाकूर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. 7 बिमस्टेक देश एकत्र आल्यानं बंगालचा उपसागर हा केवळ प्रवास आणि वाहतुकीसाठी वापरला जाणारा प्रदेशच नाही तर प्रगती, विकास आणि सहयोगाचंही क्षेत्र बनला आहे असंही ते म्हणाले. या स्पर्धेमुळे केवळ मैत्रीच नव्हे तर एक दृढ क्रीडा संस्कृती निर्माण होण्यास तसंच क्रीडापटूंमधील मैत्री आणखी घट्ट होण्यास मदत होईल. नेपाळ इथं झालेल्या शिखर परिषदेत आपल्या पंतप्रधानांनी या क्रीडा स्पर्धेची घोषणा करताना नेमका हाच विचार केला होता असं क्रीडा मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. खाद्य उत्पादनांसाठी लवकरच एगमार्कऐवजी FSSAI प्रमाणन अनिवार्य केलं जाईल. यामुळे खाद्यपदार्थांचं उत्पादन करणाऱ्यांना प्रमाणीकरणासाठी विविध प्राधिकरणांकडे जावं लागणार नाही. या संदर्भातल्या विविध सुधारणांना काल भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सुधारित हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून राज्यात 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं केली जाणार आहेत. सिमेंट काँक्रीटच्या या रस्त्यांसाठी 28,500 कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाईल. यात राज्य सरकारचा सहभाग 30% आणि उद्योजक म्हणून MSIDCचा सहभाग 70% असेल. या योजनेतली सर्व कामं EPC तत्वावर राबवली जातील. त्यासाठी 2.5 वर्ष बांधकाम कालावधी तर 5 वर्ष दोषदायित्व कालावधी निश्चित केला आहे. कामाचा प्राधान्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या 2.25 लाखांहून अधिक आरोग्य शिबिरांच्या लाभार्थ्यांची संख्या 7 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. देशभरातल्या गावागावात आणि शहरात ही शिबिरं झाली. 51 लाखांहून अधिक नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरित झाली असून 3.25 कोटींहून अधिक कार्ड तयार झाली आहेत. 4.25 कोटींहून अधिक नागरिकांची क्षयरोगासाठी तपासणी झाली आणि त्यातल्या 12.25 लाखांहून अधिक जणांना पुढील उपचारांचा सल्ला देण्यात आला आहे. देशभरातल्या 1,18,000 नागरिकांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली आहे. दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा अमरावती शहरात पोहोचली. गाडगेनगर परिसरातील प्रगती प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित शासकीय कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी BP, शुगर याची तपासणी करण्यात आली. यावेळी PM सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी आकाशवाणीला त्यांना या योजनेच्या झालेल्या लाभासंदर्भात प्रतिक्रिया दिली. माझं नाव गणेश श्रीरामजी पिकलमुंडे, अमरावती येथे राहतो आणि मला PM किसानचे 15 किस्त मिळालेले आहे आतापर्यंत आणि ते माझ्या कुटुंबासाठी मदत पण झालेली आहे आणि वेळोवेळी खत वगैरे आणि औषधीसाठी शेतीसाठी उपयोगी पडले. माझ्या वेळेवर मला कोणी पैसे देत नव्हतं त्यामुळे मला PM किसानचा शेतीसाठी उपयोग झालेला आहे.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील 30वा ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर आणि लोकनृत्य महोत्सव यावर्षी 9 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेल्या या आयोजनात देशातील विविध राज्यातील लोक आणि आदिवासी नृत्य सादर केली जातात. याशिवाय हस्तकला आणि वैविध्यपूर्ण पदार्थ प्रदर्शित करण्यात येतात. या कार्यक्रमात नागरिकांना 9 ते 18 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 2 ते 9:30 या वेळेत हस्तकला मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता मुख्य मंचावर लोकनृत्यांचं सादरीकरण होईल. हस्तकला मेळाव्यात सुमारे 150 हस्तकलाकार सहभागी होणार असून सुमारे 200 लोक आदिवासी कलाकार सहभागी होणार आहेत. नागपुरातील कामठी आणि वर्धा मार्गावर मेट्रोचं कार्य गतीनं सुरू करा, जेणेकरून लवकरात लवकर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करता येईल, असे आदेश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी रेल विकास निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेट्रो भवन इथं आयोजित आढावा बैठकीत दिले. हर्डीकर यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पासून ते आतापर्यंत इको पार्क आणि कामठी महामार्ग या ठिकाणी रीतसर सुरू झालेल्या कार्याचा आढावा घेत रेल विकास महामंडळ लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना रिवाइज्ड प्लॅन पुन्हा तयार करण्याचे निर्देश देत निर्माण कार्याची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसंच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत सांगितलं की फेज 2 प्रकल्पाच्या निर्धारित वेळेपूर्वी निर्माण कार्य पूर्ण करण्यात यावं. ऑक्टोबर 2025 पर्यंत कामठी मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरू करता येईल, असंही ते म्हणाले. भारतीय कापूस महामंडळ सीसीआयतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील 5 केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. कापूस पणन महासंघाच्या खामगाव विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चिखली, खामगाव, खामगाव बी, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा या 5 कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयमार्फत FAQ प्रतीच्या कापसाची किमान हमी दरानं खरेदी सुरू झाली आहे. तसंच सीसीआयमार्फत जिल्ह्यात जळगाव, जामोद आणि शेगाव या 2 केंद्रांवर किमान हमी दरानं कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजीकच्या केंद्रांवर विक्री करावा, असं आवाहन खामगाव विभागीय व्यवस्थापकांनी केलं आहे. विद्यार्थी शिक्षकांना संशोधनासाठी जनगणनेची माहिती आता उपलब्ध होणार आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं जनगणना संचलन संचालनालयासोबत सामंजस्य करार केला आहे. हा सामंजस्य करार हस्तांतरण सोहळा विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभाकक्षात आज पार पडला. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी आणि जनगणना संचलन संचालनालयाच्या संचालक डॉ निरुपमा डांगे यांनी सामंजस्य करार हस्तांतरित केला. डॉ चौधरी यांनी जनगणना संबंधी संशोधन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना विद्यापीठातील जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. जनगणना संचलन संचालनालयाचे डेप्युटी रजिस्ट्रार जनरल AN राजू यांनी सभाकक्षात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे जनगणना त्याचप्रमाणे विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्र या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या माहितीबाबत सादरीकरण केलं. दरम्यान विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील सांख्यिकी विभागात जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे. शेजारच्या देशांशी भारताला मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, मात्र त्यासाठी देशाच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणात तडजोड केली जाणार नाही, असं गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 वर्षात देशांतर्गत सुरक्षेचं जाळं आणखी मजबूत केल्याचं काल एका व्याख्यानात त्यांनी सांगितलं. ORF या खासगी संस्थेचा परराष्ट्र धोरण सर्व्हे 2023 त्यांनी प्रकाशित केला. परराष्ट्र धोरणासारखा कठीण विषय देशातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यात सरकार यशस्वी ठरलं आहे. या सर्वेक्षणानुसार सुमारे 86% लोकांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं आहे, असं ते म्हणाले. हवामान. नागपुरात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्यानं फेब्रुवारीमध्येच उन्हाळ्याची चाहूल जाणवत आहे. आज शहरात किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 35 अंशांच्या वर नोंदवण्यात आलं आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात येत्या 9 फेब्रुवारी रोजी सर्वच जिल्ह्यात आणि 10 फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढील 4 दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपूर इथं 15.2 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध असल्याचं गोव्यात एनर्जी वीकच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते पहिल्या बिमस्टेक अॅक्वाटिक्स विजेतेपद स्पर्धेचा प्रारंभ.
विकसित भारत संकल्प यात्रा शहरी अभियानाचा दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सुरू आणि नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा 30वा ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर आणि लोकनृत्य महोत्सव यावर्षी 9 ते 18 फेब्रुवारी दरम्यान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.